नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। हरिहरेश्वर बाणगंगा रस्त्याची भयंकर दुरावस्था, प्रशासनाचा लाजिरवाणा कारभार। एक अत्यंत संतापजनक आणि प्रशासनाचे डोळे उघडणारी मोठी बातमी रायगड जिल्ह्यातून समोर येते। दक्षिण काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर जवळील बाणगंगा, सावरवाडी आणि साक्षभैरी या 3 वाड्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची पावसाच्या सुरुवातीलाच अक्षरशः वाट लागली आहे। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 15 वर्षात या रस्त्याची साधी डागडुजीही झालेली नाही। या रस्त्यावरील भयंकर परिस्थितीचा एक थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे, ज्यामध्ये चिखलाच्या दलदलीमुळे एक रिक्षा पुढे जाण्याऐवजी पाठीमागे सरकत फरफटताना दिसते। स्क्रीनवर दिसणारी ही दृश्ये कोणती दुर्गम भागातील किंवा जंगलातील नाहीत, तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हरिहरेश्वर जवळील बाणगंगा मुख्य रस्त्याची आहे। पाऊस सुरू होताच या रस्त्यावर चिखलाचे असे साम्राज्य पसरले आहे की इथून साधे वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे। मुख्य रस्त्याचा वापर बाणगंगा, सावरवाडी आणि साक्षभैरी या 3 वाड्यांमधील शाळकरी मुले, नोकरदार आणि वयोवृद्ध नागरिक रोज करत आहेत। मात्र या रस्त्यामुळे आता गावातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आली आहे। दवाखान्यात जाण्यासाठी जो रस्ता अवघ्या 5 मिनिटांचा आहे, तिथे पोहोचायला आता रुग्णांना 20 ते 25 मिनिटे चिखल तुडवत जावे लागत आहे। रुग्णावर उपचार करून त्याला परत घरी आणणेही आता अशक्य झाले आहे, कारण कोणतीही रिक्षा किंवा गाडी या चिखलात यायला तयार होत नाही। निवडणुका आल्या की इथले लोकप्रतिनिधी आणि नेते मंडळी मतांसाठी आश्वासनांची खैरात करतात, मात्र गेल्या 15 वर्षांपासून या 3 वाड्यांमधील जनतेला विकासाच्या नावाखाली फक्त पोकळ आश्वासनांचे गाजर दाखवले गेले आहे। आता जर हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर 3ही वाड्यांमधील संतप्त ग्रामस्थ व महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।